शेख. डॉट बॉल. आणि हा षटकार संघाची वाटेल संख्या 6 असलम शेख यांच्या बॅटमधून पहिला षटकार बघायला भेटतो या सामन्यामधला. अय्यो विनोद, अय्यो वाजव की रे, अय्यो मावले. संघाची वाटेल संख्या 6. तिसरा चेंडू हुसेनचा सामना करतील असलम शेख. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. संघाची वाटेल संख्या 8. चौथा चेंडू हुसेनचा सामना करतील असलम शेख. एक धाव पूर्ण. संघाची वाटेल संख्या 9. शेवटचा चेंडू हुसेनच्या षटकातला सामना करतील भरत लोहार. उंचावर मारण्याचा प्रयत्न. षटकार. षटकार. संघाची वाटेल संख्या 1 षटकार अखेर 15 धावा. सामन्याला सुरुवात करायची आहे. एस चेंबूर या संघाची धावसंख्या झालेली 1 षटकार अखेर 15 धावा. चालू सामना क्वार्टर फायनलचा असेल. एस चेंबूर वर्सेस श्रेया 11 टिळकनगर. एस चेंबूर या संघाकडून संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन ते म्हणजे रोहित असलम शेख यांचा उत्तुंग असा षटकार. या षटकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या 21 धावा. आणि हा षटकार 64 किलोमीटरचा असेल याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. या षटकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या 21 धावा. बिनगडी बाद. खूपच सुरेख अशी फटकेबाजी करतात आपल्या संघासाठी असलम शेख यांनी गेल्या आठवड्यात 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते जय माता दी ग्रुप चषक 2017 मध्ये. खूपच सुरेख अशी फटकेबाजी करत आहेत. वय अवघं 42 वर्ष. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. या षटकारावर संघाची वाढती धावसंख्या
असलम यांनी मागच्या सामन्यामध्ये 32 धावा केल्या होत्या. खूपच सुरेख असा फटका आणि हा सुद्धा षटकार. या षटकारावरील संघाची वाढती धावसंख्या 27 धावा. अय्यो विनोद अय्यो वाजव की रे अय्यो मावले नगर गोवादते. धन्यवाद डीजे. आणि हा षटकार 65 किलोमीटरचा असेल याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. या खूपच सुरेख असा फटका पॉइंटच्या दिशेने आणि आज चौकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या 31 धावा. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी असलम शेख. चालू सामना एस ए चेंबूर वर्सेस श्रेया 11 टिळक नगर. मुंबई मधील नामवंत खेळाडूंमधील असलम शेख धडाकेबाज फलंदाज खूपच सुरेख अशी फलंदाजी करत आहेत. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू खूपच सुरेख असा फटका स्वीकारला गेलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चार चेंडू अखेर 33 उंचावून मारलेला चेंडू आणि हा चौकार. चौकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या आणि आज सुद्धा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी असलम शेख. अनिकेत निर्भय धन्यवाद. अनिकेत निर्भय डीजे धन्यवाद. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघाचे असलम शेख. वैयक्तिक 35 धावसंख्येवर खेळत आहे. 2 षटका अखेर 41 धावा. सकाळच्या सत्रामधून अनिल माहुळगाव हा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता या दोन संघांमध्ये खूपच चुरस अशी आपल्याला पाहायला मिळत आहे. या दोन संघांमधून जो संघ विजय होईल त्याचा सामना अनिल माहुळगाव या संघाबरोबर होणार. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सामोरे जाईल भरत लोहार धडकेबाज फलंदाज. खूपच सुरेख असा फटका आणि खूपच सुरेख असा झेल टिपलेला आहे. धन्यवाद डीजे. अनिकेत
भरत लोळ यांच्या रूपात एस एच चेंबूर या संघाला पहिला आदरा. एक चेंडू अखेर 41 धावा. श्रेया 11 टिळकनगर या संघाकडून संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते म्हणजे संतोष. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू सामोर जाईल. धडकेबाज फलंदाज असलम शेख. उंचावर मारलेला चेंडू खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि सुरेख अशी फेकी. या दोन धावेवर संघाची वाढती धावसंख्या 43 धावा. चालू सामना नरेश नाकवा स्मृती चषक 2017. आयोजक गणेश 11 माहुलगाव. भव्य दिव्य ओव्हरआर्म. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि चषक. आणि खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि खूपच सुरेख अशा दोन धावा काढल्या असलम शेख आणि कल्पेश. माहुल कोलीवाडा मधील नावाजलेला फलंदाज उर्फ कडक. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू सामोर जातील धडकेबाज फलंदाज असलम शेख. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काही समजला नाही आणि हा निर्धाव असा चेंडू. तिसऱ्या षटकातला पाचवा चेंडू सामोर जाईल असलम शेख. पंचेचाळीस धावा, एक गडी बाद. खूपच सुरेख असा फटका. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे संतोष यांनी. 5 चेंडूत 5 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला सामोर जाईल धडकेबाज फलंदाज कल्पेश. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॅटची काढा घेऊन गेला चेंडू. निर्धावाचा चेंडू. 3 षटक 46 धावा. सेहेचाळीस धावा. श्रेया 11 टिळकनगर संघाकडून संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते ते म्हणजे सलीम, मॅन ऑफ द चिता कॅम्प. चौथ्या षटकातला पहिला चेंडू सामोरे जातील असलम शेख. खूपच सुरेख असा फटका. स्क्वेअर गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण. या एक धाव संख्येबरोबर संघाची वाढती धाव संख्या 47. 9 एप्रिल 2017 22 वर्षाखालील ओव्हरआर्म सामने आयोजित केले आहे. आयोजक श्री गणेश क्रिकेट क्लब माहुल कोलीवाडा याची प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी, खेळाडूंनी सर्वांनी नोंद घ्यावी. प्रथम पारितोषिक 10,000 चषक, द्वितीय पारितोषिक 5,000 व चषक. यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू पंचांनी वाईड घोषित केला आहे. या अवांतर धावसंख्येबद्दल भर आणि या अवांतर धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या 48. 4 वर 8 48.
क्रिकेट क्रिकेट म्हटलं तर मनोरंजन येतच. क्रिकेट सी सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिअलिस्टिक, आय फॉर इंटेलिजंट आणि सी फॉर क्रिएटिव्ह, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट अँड टी फॉर टीमवर्क. याचं एकत्र मिश्रण केल्यावरच क्रिकेट हा शब्द निर्माण होतो. याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. एका धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या 49. तिसरा चेंडू चौथ्या षटकाला सामोर जाईल असलम शेख. उंचावण्याच्या प्रयत्नात आणि खूपच सुरेख असा फटका आणि हाना करतात चौकार. या चौकारावर संघाची वाढती धावसंख्या 53. 53 धावा, एक गडी बाद. खूपच सुरेख अशी फलंदाजी करत आहेत. असलम शेख वैयक्तिक 44 धावसंख्येवर खेळत आहे. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव असा चेंडू. चौथ्या षटकातला 5वा चेंडू सामोर जाईल असलम. असलम हे वैयक्तिक 44 धावसंख्येवर खेळत आहे. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 53 धावा, एक गडी बाद. चालू सामना एस.ए. चेंबूर वर्सेस श्रेय 11 टिळकनगर. 5वा चेंडू चौथ्या षटकातला. उंचावण्याच्या प्रयत्नात पण बॅटची काळा गंगला. चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कल्पेशांच्या रूपात दुसरा आदरा एस.ए. चेंबूर या संघाला. कल्पेशांची जागा भरून काढण्यासाठी ते म्हणजे धडकेबाज फलंदाज नरेश चावला यांनी सुद्धा गेल्या सामन्यात म्हणजेच गेल्या चषकामध्ये जय मातादी ग्रुप आयोजित चषक 2017 मध्ये धडकेबाज फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. 16 चेंडूत 62 धावा ठोकल्या होत्या आणि उत्तुंग असे षटकार ठोकले होते. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी नरेश चावला उर्फ पाप्पे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक सामोरे जाईल नरेश चावला. डावखोरे फलंदाज, धडकेबाज फलंदाज करंदाज सॅम्युअल क्षेत्ररक्षणामध्ये फरक करताना उत्तुंग असे षटकार ठोकण्यामध्ये माहीर असणारे नरेश चावला, मॅन ऑफ चेंबूर, मॅन ऑफ बोरिवली वर्सेस मॅन ऑफ चिता कॅम्प. खूपच सुरेख असा चेंडू आणि हा निर्धाव. एस.ए. चेंबूर या संघाने श्रेय 11 टिळकनगर या संघाला 55 धावांचे लक्ष ठेवलं आहे आणि खूप धन्यवाद अनिकेत. दोन्ही संघांनी सामना लवकरात लवकर चालू करावा. चालू सामना एस.ए. चेंबूर वर्सेस श्रेय 11 टिळकनगर. प्रथम फलंदाजी करून एस.ए. चेंबूर या संघाने श्रेय 11 टिळकनगरला 55 धावांचं आव्हान केलंय. खूपच सुरेख अशी फलंदाजी केली ती म्हणजे असलम शेख यांनी वैयक्तिक 45 धावा नॉट आउट. त्यामध्ये उत्तुंग असे 3 षटकार.
पंचांनी सामना लवकर लवकर सुरू करावा. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. 55 धावांचं लक्ष आहे. 55 टू विन. चला मॅच चालू करा. फिल्डिंग लावून घ्या लवकर. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला लवकर बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. टिळकनगर बॉईज श्रेया 11 टिळकनगर. 55 धावांचं लक्ष आहे. 55 टू विन. दुसऱ्या सत्रामध्ये आपण चाललोय या स्पर्धेच्या. एस ए चेंबूर विरुद्ध लढत आहे श्रेया 11 टिळकनगर या टीमच्या दरम्यान. टार्गेट आहे 55 धावांचं टिळकनगर संघाला. टिळकनगर बॅट्समन पाठवा मैदानात लवकर. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना पप्पू आणि सोनू. बॉल द्या आयोजक. हॅलो बॉल द्या बॉल. हॅलो सामन्याला ते सुरुवात होते. 55 धावांचं लक्ष. पहिला चेंडू घेऊन पप्पूच्या समोर गोलंदाज गौरव शुक्ला. पहिला चेंडू मात्र अतिशय चांगला फुलर लेनचा चेंडू होता. एक धाव तत्पूर्वी पूर्ण करताना दिसतोय फलंदाज पप्पू. आणि यावेळेला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल अरविंद राणा. सोनू मॅन फ्रॉम नेरूळ नवी मुंबईचा हा खेळाडू स्ट्राईक एंडला. तर नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश चव्हाण. पप्पू नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल सिद्धेश. आणि स्ट्रायकिंग एंडला अरविंद राणा म्हणजे सोनू हा खेळाडू. शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात करण्यात आलाय. पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन तैनात आहे रिंगणाच्या आतमध्ये. तुम्ही पाहू शकाल यावेळेला असलम शेख स्वतः यष्टी रक्षण करतोय. मागच्या मॅच मध्ये पिंट्या यष्टी रक्षक होता. गौरव मोठा फटका लॉफ करतोय चेंडू ऑन साइडला. सोनू चेंडू जातोय परफेक्ट लाईन वर पडतोय. या पंचांचा इशारा षटकार. पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. मागच्या आठवड्यामध्ये या खेळाडूने अर्धशतक लगवलं होतं या मैदानावर. चांगली बॅटिंग केली होती सोनूने. नेरूळ नवी मुंबईचा हा खेळाडू. आणि यावेळेला पुन्हा एकदा तेच इरादे स्पष्ट केलेत. यावेळेला पिंट्याला मागे बोलवलं गेलंय. लॉंग ऑनला पिंट्या तैनात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खाली स्क्वेअर लेग इथे लगवण्यात येतोय असलमच्या माध्यमातून. गौरव शुक्ला
गोलंदाजी माकर. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना गौरव शुक्ला. यावेळेला मोठा फटका सोनूच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला षटकार. पंचावन्न धावांचं लक्ष्य. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सोनू मैदानामध्ये अरविंद राणा खेळ करत असताना 2 चेंडूवर 2 षटकार आतापर्यंत लगवले. चांगली बॅटिंग करतोय. नेहरू नवी मुंबईचा हा खेळाडू गौरव शुक्लाच्या विरुद्ध चढवलेला हल्ला. मागच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने अर्धशतक लगवलं होतं याच मैदानामध्ये. तर टीमचं शतक मात्र पूर्ण झालं होतं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. यावेळेला अरविंद पुन्हा एकदा तोच फॉर्म दाखवताना या मैदानावर मनोरंजन करताना मनोरंजन ग्राउंडवर. गौरव शुक्लाच्या विरुद्ध आणखीन एक प्रहार. यावेळेला चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. पंचांचा इशारा 4 रन. थँक्यू डीजे. 4 धावा संघाच्या खात्यात. 17 धावा इथे पूर्ण करत असताना गौरवच्या विरुद्ध फलंदाज सोनू. पण पाहू शकाल घातक फलंदाजी करताना दिसतो आपल्या टीम साठी. 17 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या सोनूने. चांगली बॅटिंग. अफलातून क्रिकेट. स्क्वेअर लेग, लॉंग ऑन च्या विरुद्ध षटकार. त्यानंतर लॉंग ऑफला चौकार लगवलाय. आपल्या टीम साठी एक घनघाती फलंदाजी करताना सोनू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. 55 धावांचं लक्ष्य आहे. पण पाहिलं तर या मॅच मध्ये 55 टू विन. महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकल्याबरोबर लगेच सेमीफायनल होईल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं. झेल चांगला. फलंदाज सोनू मात्र बाद होताना 17 या आकड्यावर. थँक्यू. खराब शॉट सिलेक्शन सोनू याचं. चांगल्या फॉर्म मध्ये होता सोनू. आवश्यकता नव्हती इथे स्वीप किंवा वेगळा शॉट खेळण्याची. परंतु फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे गोलंदाजच्या पेसचा वापर करायचा होता. टॉप एज घेतला. फलंदाज बाद. निराश आहे सोनू आपल्या शॉट सिलेक्शन वर. संघाची धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत 17. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट आहे 55 धावांचं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वर तयार असताना गोलंदाज गौरव. मोठा फटका. बेमिसाल टायमिंग. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. एकवीस 21 धावा फलकावर लागल्यात. टार्गेट आहे 55 धावांचं. 55 टार्गेट. 21 धावा पूर्ण झाल्यात. चौतीस धावांची आवश्यकता असेल. 34. 18 बॉल 34. 18 चेंडू मध्ये 34 धावा. पहिल्या मॅच मध्ये असलम शेखने 32 रन 2 ओव्हर मध्ये 13 रन देऊन 3 विकेट घेतले होते. मॅन ऑफ द मॅच होता असलम. पाहूया असलम. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय. सॅम्युएल. बॅट पाहिजे मैदानामध्ये. बॅट. सॅम्युएल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना. असलम शेखने या मॅच मध्ये 45 धावांची खेळी केली. अजून एक बॅट द्या लवकर मैदानामध्ये. वेळ जास्त घेऊ नका.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. असलम यावेळेला ओरपीच होता, कव्हरला दिशा दिली, चांगला कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेलगत जाताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या मागे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2च धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 23 वर. 23 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या होत्या गौरवच्या, परंतु या ओव्हरमध्ये असलम याने पुन्हा एकदा कमबॅक करून दिले टीमला. 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. लोअर फुल टॉस होता, स्वीप केलाय, चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दरम्यान. सिंगल इथे मात्र पूर्ण होताना दिसते. फलंदाज सॅम्युएल याची संघाच्या खात्यात भर पडते. यावेळेला पप्पू सिद्धेश मैदानामध्ये खेळत असताना सॅम्युएलच्या खात्यात 1 रन, संघाच्या खात्यात भर. धावसंख्येत भर. धावा झाल्या 24. फलंदाजी करत असताना पाठलाग करायचंय श्रेया 11 टिळकनगर बॉईज या टीमला. टार्गेटचा आपण विचार केला तर धावा करायच्या 55. आतापर्यंत 24 धावा झाल्यात. 31 धावा अजूनही करायच्या आहेत. याला ओरपीज होता, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल मात्र मिळणार नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतं केजू मुंडे याच्या माध्यमातून. डॉट बॉल. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 14 चेंडू आहेत. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो असलमच्या माध्यमातून, ज्या असलमने या अगोदर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला होता. आणि या मॅच मध्ये देखील असलमने चांगली बॅटिंग केली होती. 45 धावा केल्या होत्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये देखील धार दाखवताना दिसतोय. फक्त 3 रन दिलेत आतापर्यंत. 5 बॉल टाकून झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 21, या ओव्हरमध्ये फक्त 3. फुलटोस होता, यावेळेला मोठा फटका, बेमिसाल टायमिंग, मिड विकेटला षटकार. 30. थँक्यू डीजे, धन्यवाद. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 12 गेंदे 25 धावा झाल्यात आतापर्यंत. 30. चांगली बॅटिंग इथे करत असताना यावेळेला मी म्हणेन सिद्धेश, पप्पू आणि त्याच्याबरोबर सॅम्युएल. 2 ओव्हर झालेत. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्यात 30. 15 ची सरासरी. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या होत्या गौरव शुक्लाच्या, परंतु या ओव्हर मध्ये 9 धावा दिल्यात असलम याने. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कुठला वापरला जातोय. मॅडी कल्याणचा डोंबिवलीचा हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसेल आपल्या बॉलिंग मार्कवर. मॅडी पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती मॅडीने. वेगावर नियंत्रण होतं मॅडीचं आणि सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे मॅडीने डोंबिवली विभागाचा विचार केला तर. आणि यावेळेला सज्ज होताना दिसेल समोर फलंदाज सॅम्युएल. चांगला खेळ दाखवतो सॅम्युएल हा देखील खेळाडू, ज्या सॅम्युएलच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक पाहायला मिळालेत आतापर्यंत विचार केला तर. तो सॅम्युएल सध्या स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज मॅडी. क्षेत्ररक्षणाची सजावट इथे केली जाते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल पिंट्या. या अगोदर असलम यष्टीरक्षण करत होता पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु यावेळेला पिंट्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. नवापाडा गावचा खेळाडू डोंबिवली विभागातला. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल सॅम्युएल साठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. एक मिड विकेट आहे. एक लॉंग ऑन तैनात ठेवण्यात आले. गौरव शुक्ला लॉंग ऑफला. जावेद शेख सज्ज असताना गोलंदाज तयार. पहिलाच फुलटोस होता, पंचाकडे अपील होते आणि ते मात्र फलंदाज सॅम्युएल बाद. LBW पिंट्याच्या विरुद्ध निश्चितच मी म्हणेन इथे गोलंदाजी करत असताना मॅडीच्या विरुद्ध एक आक्रमक फटका लगवण्याचा प्रयत्न आणि बाद झाला LBW. नवीन फलंदाज संतोष मैदानामध्ये जात असताना पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती संतोषने. मॅन ऑफ द मॅच राहिला होता संतोष. 48 धावांची खेळी केली होती. एका ओव्हर मध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या संतोषने. UK टायगरच्या विरुद्ध खेळत असताना.
तो मैदानात चाललाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 30, म्हणजे अजूनही 25 धावा करायच्या आहेत. बॉल असतील 11 बॉल 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज मॅडी. क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार बदलवली जाते. स्क्वेअर लेगला मला वाटतं जावेदला ठेवण्यात येते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कडक, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ तैनात आहे. त्याचबरोबर कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावण्यात येते. लॉंग ऑनला इथे मात्र कडकला ठेवण्यात आलंय. डावखुरा फलंदाज आहे. लॉंग ऑफला कडक, कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात, स्क्वेअर लेगला जावेद तैनात, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे गौरव शुक्ला इथे लॉंग ऑनला. ओव्हरपिच होता, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका गॅप मध्ये. कडक मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत सिंगल मिळते. संतोषला संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्येत भर, धावा झाल्या 31. 24 धावांची आवश्यकता अजूनही असेल हा सामना जिंकण्यासाठी. 24 रिक्वायर फ्रॉम 10. 10 चेंडू मध्ये धावा करायच्या 24. हा सामना जिंकण्यासाठी एकाकडे वाटत होतं. सोनूने इरादे स्पष्ट केले होते, घातक फलंदाजी केली होती सोनूने, परंतु एक खराब शॉट सिलेक्शन त्याचं पाहायला मिळाला आणि तो बाद झाला. त्यानंतर संतोष मैदानामध्ये गेलाय. पाहूया संतोषकडे आशा असतील या धावा करण्याची, परंतु त्याचबरोबर आशा असतील फलंदाज पप्पूच्या माध्यमातून. सिद्धेश चांगला खेळ करतोय. पप्पू असलमच्या विरुद्ध त्याने षटकार लगवलाय आणि या दोन खेळाडूंकडे पाहिलं तर निश्चितच हे टार्गेट चेस करण्याची क्षमता आहे. यावेळेला मोठा फटका लॉफ केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज पप्पू बाद. थँक्यू डीजे. स्वप्नील कोडीने पकडलेला हा झेल मडचा खेळाडू आणि इथे मात्र फलंदाज पप्पूची खेळी समाप्त होताना दिसते. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना गणीभाई खेळण्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज सज्ज होतोय. सध्या संतोष आणि संतोष कडूनच या धावांची अपेक्षा असेल. गणीभाई मैदानामध्ये जाताना संघाची धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत 31. 31. 24 धावा करायच्यात. 9 चेंडू शिल्लक असतील. 9 बॉल 24. गोलंदाज मॅडी आतापर्यंत 2 धक्के दिलेत श्रेया 11 टिळकनगर या संघाला. या वेळेला चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा मोठा षटकार लगवतोय संतोष. 37. थँक्यू डीजे. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. धावा झाल्या 37, म्हणजे अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 18 रनची मॅच. पुन्हा एकदा येतोय मॅडी ओव्हर द विकेट. संतोष साठी पुढे सरसावलाय संतोष आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. कडक फलंदाज बाद. 7 बॉल 18. नवीन फलंदाज अमित वाडकर. गणीभाई साठी हा पुढचा चेंडू पंचाकडे अपील होते. सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते. लेग बाईटचा इशारा. षटक क्रमांक 30 इथे संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38. येणारे बॉल असतील 6 बॉल मध्ये धावा करायच्या 17. सहा बॉल आणि 17 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. मला वाटतं केजीव मुंडे याच्याकडे कदाचित गोलंदाजी दिली जाते.
आगासनचा हा खेळाडू डोंबिवली विभागातला आणि इम्प्रेस केलं होतं पहिल्या स्पेल मध्ये, पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया यावेळेला 6 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. गणीबाई स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित वाडकर, केजू मुंडे गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला गणीबाई खेळत असताना 6 बॉल मध्ये 17 धावा इथे करायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 17 धावा करायच्या असताना केजू पहिला चेंडू घेऊन गणीबाईसाठी फुलटोस चेंडू, याला मिड विकेटला दिशा दिली. सिंगल इथे मात्र पूर्ण होते. यावेळेला अमित वाडकर नवी मुंबई पोलिसात कार्यरत असलेला खेळाडू, यावेळेला नेरूळचा खेळाडू, नवी मुंबईचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला चाललाय. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल 16 धावांची आवश्यकता असेल. 2 मोठे फटके पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून देईल यावेळेला फलंदाजी करणारा संघ श्रेया 11 टिळक नगर बॉयज. केजू मुंडे ओव्हर द विकेट टू अमित वाडकर. इथे अमित वाडकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना फरदीन हा खेळाडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा केजू मुंडे तयार सज्ज होताना बॉलिंग मार्क वर. सोळा धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये गोलंदाज तयार फरदीनच्या विरुद्ध. मोठा फटका इथे लगवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज बाद. 3 बॉल 16. नवीन फलंदाज ओंकार मैदानामध्ये जाताना 3 चेंडू 16 रन ही आवश्यकता या मॅच मध्ये. तीन बॉल 16 हे समीकरण. टॉस साठी यायचंय अनिल 11 माहुलगाव. अनिल 11 माहुलगाव कॅप्टन टॉस साठी या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल. फुलटोस होता, दिशा दिली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च रन गणीबाईला मिळेल. या टॉस साठी अनिल 11 माहुलगाव कॅप्टन. नाना पवार, दोन चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. 6:15 जवळपास वाजलेले आहेत. 3 ओव्हरची मॅच. लोअर फुलटोस, आणखीन एक डॉट बॉल. तर गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेला मॅच एंड आणि हा सामना जिंकलाय एस.ए. चेंबूर या संघाने. या टॉस साठी असलम भाई आइए टॉस के लिए आणि या मैच से मैन ऑफ द मैच देखील असलम शेख.